हॅलो 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 करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण मग काही नोहे बाधा काम दुर्जनाचे क्रोधा शांती खडगा हाती काळा सीते नागविती वाचा मग काही नोहे बाधा काम दुर्जनांची क्रोधा तुका म्हणे दाता सखा ऐसा सारिका मग काही नोहे बाधा काम दुर्जनांची क्रोधा महायुग पिटीत टीव्हीवरेच्या प्रभू भेटल्या पुंडलिकास आला उभा तेथे आज आनंद कंद परब्रह्ममूर्त भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपा अनेकतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य ते जिथे मानवा मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीसी सदा नम्रमाता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं परम दिटी प्रदेश विधिंद्राणी देवी सदा स्थिरमानव समाधिस्थ मूर्ती भजे ज्ञानदेव नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आता त्रय जननी देवाचे देवादिदेवा जगत्रय जीवा पैसी केशव विनंती माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देव प्रेम काही काळ नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण केले सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पाऊल सांभाळा उधरी वाढविले प्रेम सुखांतरी आता वंदुरंग भूमिका कितरे उभे होते लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून चालवी बाळा सकळ नामा म्हणे घ्यावी माझी सेवा
करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण मग काही नव्हे बाधा काम दुर्जनाची क्रोधा शांती खड्ग हाती काळा सीते नागविती मग काही नव्हे बाधा काम दुर्जनाची क्रोधा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. या अभंगातून तुकोबाराय आपणास सांगतात करावे कीर्तन. या अभंगातून तुकोबाराय सांगतात की तुम्ही कीर्तन करा. नव्हे नव्हे कीर्तनाचा नियम सांगत आहेत. करावे कीर्तन, तुम्ही कीर्तन कसं करावं हा एक नियम सांगत आहेत. या अभंगातून तुकोबाराय कीर्तनाचे फायदे सुद्धा सांगत आहेत. आणि याच अभंगातून तुकोबाराय देव कसा आहे याचं वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल पहिल्या चरणाचा जर विचार केला तर तुकोबाराय आपणास सांगत आहेत कीर्तन करा. पण ते कसं करा तर तो नियम सांगत आहे. मुखी गावी हरीचे गुण, तुम्ही कीर्तन करा पण कसं करा मुखानं हरीचं गुण गा. दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणात महाराज कीर्तनाचे फायदे सांगत आहेत. आजकाल लोकांना जर फायदा असेल तरच लोक येतात, बरोबर का महाराज? जर लोकांचा काय फायदा असेल तरच ते आपल्याकडे आले जातात, नाही तर आपण त्यांच्याकडे जातो. आता मी सुद्धा मुंबईवरून इथे कीर्तन सेवेसाठी आलोय म्हणजे माझा मी काहीतरी फायदा आहेच ना, बरोबर ना विशाल भाऊ? काय फायदा आहे? पाकिट पाकिट हा फायदा नसून सेवा हा फायदा आहे. कारण पाकिटावलं भाऊ आम्ही नाही. कारण जगाच्या मालकानं एवढं भरभरून दिलंय की आई वडिलांच्या रूपानं तो पंढरीश पांडुरंग मला अजून सुद्धा पोचतोय. म्हणजे काही कमी नाही. हे पाकिट हा विषय नाही, फक्त ते तर सेवा हा दारवंता. म्हणजे हा माझा सुद्धा फायदा आहे म्हणूनच मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. तसंच या कीर्तनातून सुद्धा फायदा आहे. तर महाराज दुसऱ्या चरणाच्या पूर्वधात फायदा सांगतात. मग काही नव्हे बाधा, तुम्हाला काहीच बाधा होणार नाही. आवाज जरा कमी करताय का? मला इथलं काय कळत नाही. बघा तुम्हाला कसं काय वाटतंय ते. विठ्ठल आपण विचार करतो. पहिला फायदा सांगितला मग काही नव्हे बाधा. दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धात तुकोबाराय नाम निर्देश करतात. काय नाम निर्देश करतात? की तुम्हाला कुणापासून बाधा होणार नाही. मग काही नव्हे बाधा, काम दुर्जन आणि क्रोध ह्या तीन गोष्टीपासून तुम्हाला बाधा होणार नाही. हे तीन फायदे आणि पूर्वार्धातला एक फायदा मिळून किती झाले? 4. मी विचारणारा कधी आधी मध्ये मी 4 लक्षात ठेवा. आणि तिसऱ्या चरणात महाराज सांगतात शांती खड्ग हाती. शांतीचं शस्त्र तुमच्या हातातून जर तुम्ही कीर्तन केलं तर कितवा फायदा हा? बोलत चला तुम्ही. आम्ही बोलून करायचं ते कीर्तन, नाही तर मी आपला एकटाच बडबडत राहिलो तर तुम्ही म्हणा त्या कुठनं बोलायला आणला होता कुणी काय नाही, काय आम्हाला काही चान्सेस दिला नाही. बोला विठ्ठल विठ्ठल. टाळ वाजवा. टाळ वाजल्याशिवाय माझ्या अंगात मोडणार नाही.
कारण ताळी ताळ लोपला नाद अंगे अंगे मुराला छंद. कारण विठ्ठल ताळ विठ्ठल दुंडी विठ्ठल तोंडी विचारावा. टाळ ज्या वेळेस वाजते त्यावेळेस विठ्ठल वाजवायला विशाल महाराज आहे. ज्यांचा अंतकरणाचे विशाल आहे असं विशाल महाराज आहे. ज्यांचा अंतकरणाचे विशाल आहे त्यामुळे आनंद लुटून घ्यायचा आजच्या दिवसाचा आहे. तर बघ आपला दुसऱ्याच्या तिसऱ्या चरणात होतो. पाचवा फायदा सांगितला की शांतीचं शस्त्र तुमच्या हातात येईल. नाही तिसऱ्या चरणात महाराज होतो. दुसऱ्या चरणाचा फायदा सांगून पुढे गेले. लक्ष आहे माझं कीर्तना. शांतीचं शस्त्र हातात येईल. आणि पुढचा फायदा असा आहे की तुम्ही काळावरती विजय मिळवल. आणि शेवटच्या चरणात महाराज सांगतात देव कसा आहे त्याचं वर्णन करतात. असा सरळ सरळ अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडलाय. आता हा अभंग सेवेला निवडायचं कारण एकच आहे की उद्या एकादशी आहे आणि उद्या भगवंताची एकादशी आहे. आणि एकनाथ महाराजांनी एकादशीचं व्रत कसं करावं याच्यात त्याचं वर्णन केलेलं आहे. दशमी व्रताचा आरंभ दिंड्या कीर्तन समारंभ तेने तो स्वयंभू संतोषी पावे. एक दशमीला कीर्तन जागरण केलेलं देवाला आवडतं म्हणून हा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह आणि सामुदायिक गुरुचरित्र पारायण 16 वर्ष 38वे मौजे मसवे सावंताळी येथे चाललेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आजच्या तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा वयानं लहान ज्ञानानं लहान आणि तपानं लहान असणाऱ्या प्रभुवाकडे आली. कारण या कीर्तन मालिकेतील जर पत्रिकेतील जर वक्त्यांची नावे बघितली तर त्या वक्त्यांच्या नावात मी वयानं लहान आहे, ज्ञानानं लहान आहे आणि तपानं सुद्धा लहान आहे. माझ्याचा जर विचार केला तर हे सर्व कीर्तनकार वरिष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत. ही सेवा माझ्याकडे दिली ना त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा शतशः आभार आहे. कारण असे एवढ्या वेळाला सेवा एवढ्या मोठ्या सत्यात मिळणं हे परम दैवाचं परम भाग्याचं काम आहे. सेवेचे निमित्त तुम्हा सर्वांना कळलेलं आहे. ज्यांनी या सप्त्याची सुरुवात केली असे वैकुंठवासी आबा यांच्या पवित्र स्मृती स्मरून मी माझ्या सेवेला आता सुरुवात करतो. आता वाजले किती बघा 10:15 वाजलेत. मला सांगा संपवायचं कितीला. घरचं वेळ आहेत म्हणून त्यांना काही किंमत नाही अशी नाही. टायमिंगला कार्यक्रम चालू झालं पाहिजे. 1 तास उरला खटवांग रायाची भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. 1 तास उरला किरण बुवासी 4 चरणाशी. करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण मग काही नोहे बाधा काम दुर्जनाची कृता. आता बघा 1 तासातच सेवा उरकायची बरोबर ना. 11 का 11:30 एकदा मला सांगा खुनवा की बाबा ह्या वेळेला बंद करायची. कारण एकदा ही गाडी सुटली की ही लोकल कशी फास्ट राहिली ती थांबत नाही. काय माहितीये का वक्त्याला समय सूचकता असणं फार गरजेचं आहे. कारण की काय होतं मामासाहेब दांडेकरांच्या चरित्रामध्ये वर्णन आलेलं आहे की वक्त्यानं आपल्या नियमापेक्षा 10 मिनिटं अगोदर सेवा संपवत. वक्त्याला लांबवता सुद्धा आलं पाहिजे आणि आकडता सुद्धा आलं पाहिजे. म्हणजे जसं आता आपण गावातच आहे गावचीच माणसं आहे सगळी. म्हणजे जो शेतकरी आहे त्याच्याकडे बैल आहे आवते त्यानं जर बैल एकदम शेड्याला झोपली शिवाय जर दांडीला एकदम शेवळ केलं तर त्या बैलांचा जीव निघल करायला तर तसंच चालवत राहील. तसं कुठं आकारलं पाहिजे कुठं लांबवलं पाहिजे हे सुद्धा कळायला पाहिजे. तुम्ही आम्ही सर्व त्या गोष्टीचं आहे ना
पुरावा आहे, तुम्ही आम्हाला ती ज्ञात आहे, तर तुमच्या लक्षात येतंय का नाही काय माहित. मला वाटतं 3 ते 4 वर्षापाठीमागे मठावरती काल्याचे चिंतन सेवा होती आणि शेवटच्या चरणावर महाराज आले होते आणि बाबांना यायला वेळ होणार होता. कंप्लीट 1 तास कीर्तन लेट झालं. तुम्ही आम्ही सगळे याचे साक्षीदार आहात. कंप्लीट 3 तास त्यांनी चिंतन मांडलं होतं. म्हणजे तेवढं लांबवता सुद्धा आलं पाहिजे एका चरणावरती आणि जेवढं सुटसुटीत करता येईल तेवढं सुद्धा करता आलं पाहिजे. तुम्ही मला फक्त वेळ सांगा म्हणजे मला तशी धावती ट्रेन आपली सोडाय. विठ्ठल विठ्ठल. करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. बघा भक्ती ही किती प्रकारची आहे हो. 11:30 ना 10:30 15 मिनिटात जे विठ्ठल करायला होता का 11:30. बरं ठीक आहे. भक्ती ही 9 प्रकारची आहे. भक्ती ही 9विध आहे. आता नाव मी काय तुम्हाला सांगत बसत नाही, तुम्ही सगळे ज्ञान आहेत, मला पाठ आहेत. नाही तुम्ही म्हणाल गोवाची पाठ नव्हती म्हणून सांगितलं नाही, असं काय नाही, पाठ आहेत. ह्या 9 भक्तीत पहिल्या 3 भक्ती नाम प्रधान आहेत, दुसऱ्या 3 भक्ती रूप प्रधान आहेत आणि तिसऱ्या 3 भक्ती भाव प्रधान आहेत. नाम अधिक रूप अधिक भाव मिळून होती ती भक्ती. म्हणजे भक्ती ही एकच आहे. ह्या तिन्हीचं जेव्हा एकत्रीकरण होईल तेव्हा ही भक्ती एकच होणार. जसा की गहू किती आहे, एकच गहू आहे, पण त्या गव्हाचं कोण चपात्या बनवतं कोण पुऱ्या बनवतं. ज्याला जे बनवायचं ते बनवा, खा, आपला त्याच्याशी काय संबंध नाही. विठ्ठल विठ्ठल. ही 9विधा भक्ती आहे, ही एकच आहे. ही भक्ती जो जाणतो तोच शुद्ध आहे असं तुकोबाराय म्हणतात. तुका म्हणे नवविधा प्रमाणात देत चला म्हणजे बरं वाटेल जरा. तुका म्हणे 9विध भक्ती जाणे तोची शुद्ध. जो 9विध भक्ती जाणतो तोच शुद्ध आहे. आता आपण अभंग सेवेसाठी निवडलेला आहे कीर्तन भक्ती. आजकाल कीर्तन भक्तीला एवढे चांगले दिवस आले की कोणाचं वर्ष श्राद्ध असू द्या कीर्तन, कोणाचं बारसं असू द्या कीर्तन, कोणाचं वार्षिक जयंती असू द्या कीर्तन, कोणाचा दावा असू द्या कीर्तन. जेव्हा उठसूट बघावं तेव्हा कीर्तन. त्यामुळे आमच्यासारख्या बुवांचं चांगलं झालं की आपल्याला सेवा कराय भेटते. महाराजांचा आमचा मध्ये असा विषय झाला की आपण नुसतीच कीर्तन करतोय पण समोरच्या वक्त म्हणजे ज्याच्यासाठी करायचंय वर्ष श्राद्धाचं कीर्तन तो माणूस नक्की माळकरी आहे का हे कधी आपण बघितलंच नाही. काही जण पिणाऱ्यांना आम्हाला सेवा भेटते, आम्हाला पाकिट भेटते म्हणून आम्ही पिणाऱ्यांच्या वर्ष श्राद्धाची कीर्तन करू लागलो. पण गुरुवर्य राऊत बाबा सांगतात हे चुकीचं आहे, हे आपण पापाला धनी होतोय. पाय कीर्तन भक्तीला एवढं चांगलं दिवस आलं की कुणीही कीर्तन करू लागलं, कशासाठीही करू लागलं. हे कीर्तन मुख्य कीर्तनाचं जर बघितलं तर कीर्तनाचे 2 प्रकार पडतात मुख्य. एक नारदीय कीर्तन आणि दुसरं वारकरी कीर्तन. नारदीय कीर्तनामध्ये वक्ता हा एकटाच असतो, पण वारकरी कीर्तनात तसं नसतं. वारकरी कीर्तनात वक्ता, टाळकरी, गायक, वादक सर्वजण असतात, विनेकरी. ह्या वारकरी कीर्तनात परत 6 प्रकार पडतात. स्वरूप कीर्तन, देवाच्या रूपाचं वर्णन करणारं स्वरूप कीर्तन. दुसरा प्रकार पडतो गुण कीर्तन, देवाच्या गुणांचं वर्णन करणारं गुण कीर्तन. तिसरा प्रकार पडतो धर्म कीर्तन, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन, हे तजे माझे उरले पायीतपण. धर्म कीर्तन नव्हे नव्हे धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन. म्हणजे धर्म कसा आहे याचं महत्व सांगणे, याला धर्म कीर्तन म्हटलं जातं. त्याच्यानंतर प्रकार पडतो संत कीर्तन, तेही प्राणा परुते माझा आवडते हे निरुते, जे भक्त चरित्र ते प्रशंसती. म्हणजे जे संतांचं चरित्र गातात ते मला आवडतं, हे संत चरित्र.
संत कीर्तन. अहो संतांचं काय आपण चरित्र वर्णन करणार आहे? काय सांगू आता? संतांचे उपकार मज निरंतर जागविती. संत आपल्याला निरंतर जागवतात. आपण आत्महिताच्या ठिकाणी जो झोपलेलो आहे तिथं जागवतात. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माझा. सुखवाद्याचा जन्माचा, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा. संत कीर्तन. संत कीर्तनानंतर येतं नाम संकीर्तन. नामाचं महत्व, नामाचं कार्य, नामाची अलौकिकता सांगणार कार्य. हे नामानं काय होतं? नामसंकीर्तन साधन पै सुरपे जळतील पापे जन्मांतरीचे. आणि शेवटचं जे कीर्तन आहे ते लीला संकीर्तन. जे देवानं गोकुळात केलं, जर ते उच्चारावे केले देवे गोकुळी. म्हणजे जे गोकुळामध्ये देवानं जे चरित्र केलं त्याचं वर्णन करणारं कीर्तन म्हणजे लीला संकीर्तन. विठ्ठल विठ्ठल. असे हे कीर्तनाचे प्रकार आहेत. मग हे कीर्तन पहिलं केलं कुणी? वारकरी संप्रदायात तुम्हा आम्हा कीर्तनकारांचे शिरोमणी नव्हे नव्हे पंढरीश पांडुरंगाचे लढीवाळ भक्त फक्त शिरोमणी नामदेवराय यांनी पहिलं कीर्तन केलं. कशासाठी केलं? तर या लोकांमध्ये अंधकार पसरला होता, अज्ञान पसरलं होतं. हे घालवण्यासाठी नामदेवरायांनी नाचत कीर्तन केले. नाचू कीर्तनाचे रंगी, 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 नाचू कीर्तनाचे रंगी.
कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. नामदेवरायांनी नाचत कीर्तन केलं. तदनंतर नामदेवरायांच्या समकालीन संत असणारे वारकरी संप्रदायाचा पाया असणारे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांनी सुद्धा कीर्तन केलं. कारण ज्ञानोबाराय हे ज्ञानाचे बिंब होते. ते चालते ज्ञानाचे बिंब, दयाचे अवयव ते सुखाचे कुंभ, ये र माणूसपणे भांब लौकिक भाऊ. नामदेव माऊली ज्ञानोबाराय हे ज्ञानाचे सागर होते. ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर, सखा माझा ज्ञानेश्वर. ज्यावेळेस ही चारी भावंड शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणला गेली होती, तिथं सुद्धा माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी कीर्तन केलं. असं मी सांगत नाही, असं पुराण सांगतात. सांगते पुराणे रात्री हरी कीर्तन पैठणीचे जनवेधिले. नव्हे नव्हे, आज सुद्धा ज्ञानोबाराय कीर्तन करत आहे. बाळछंद प्रकरणात याचं वर्णन आलेलं आहे. ज्ञानदेवी घेतले दान, हृदयी धरून ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो बाळछंदू बाबा बाळछंदू. एकनाथ महाराजांकडे या. एकनाथ महाराजांनी सुद्धा कीर्तन केलं. नव्हे नव्हे, एकनाथ महाराजांच्या घरच्या कीर्तनाची काय ऐश्वर्य संपन्नता होती ही माझ्यासारख्या पामराकडून वर्णन होऊ शकत नाही. पण नाथ बाबांनी सुद्धा कीर्तन केलं आणि तुम्हा मला कीर्तन कसं करावं हा नियम सांगून दिला. भक्तिप्रेम वगैरे इतर गोष्टी न उराव्या. सगुण चरित्रे परमसादर वर्णावी, इतरे वर्णावी. त्या अभंगात आहे बघायचं. एकनाथ महाराजांनी सुद्धा कीर्तन केलं. तुकोबाराय म्हणू लागले. आता आला विषय तुकोबारायांकडे. तुकोबारायांनी सुद्धा कीर्तन केलं. बघा, बंगले होते देऊळ, त्या अभंगात त्याचं वर्णन आहे. 15 चरणी अभंग आहे. ज्यावेळेस तुकोबारायांच्या मनात आलं की आपलं हे देऊळ आता जुनं जे घरचं देऊळ आहे हे पडाय आलंय, पण जरी मोडकळीस आलंय, याचा उद्धार जीर्णोद्धार केला पाहिजे. त्या प्रसंगात बघा तो अभंग आहे, त्याच्यात याचं सर्व वर्णन आलेलं आहे. तुकोबारायांनी सुद्धा कीर्तन केलं. तुकोबारायांना आपल्याला सांगण्याचा अधिकार आहे का? तर आहे. तुकोबारायांनी प्रत्येक गोष्टीचा स्वतः पहिला अनुभव घेतला आणि मग तुम्हाला आम्हाला सांगितला. अनुभव
राहते या जगात तसे या ज्ञान तुकोबाराय सांगतात मी सुद्धा कीर्तन केलं. का केलं तर ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने भाग्य तरी जोडे देवी ऐसे. किंवा महाराज एका ठिकाणी म्हणतात कीर्तन चांगलं आहे. कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप कीर्तन महाराज सांगतात कीर्तन चांग होय अंग हरी रूप. कीर्तन चांगलं आहे. माझ्या अगोदरच्या सकल संत मंडळींनी कीर्तन केलं. मी सुद्धा कीर्तन केलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा कीर्तन करा. पण कसं करा हेच महाराज अभंगाच्या पहिल्या शब्दात सांगतात. करावे कीर्तन करावे कीर्तन करावे कीर्तन करावे हरीचे नाम
कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. महाराज सांगतात तुम्ही कीर्तन करा, पण कसं करा? मुखानं हरीचं गुण गा. माय बाबा बारकाईने विचार करण्याची गोष्ट आहे. तुम्ही काय आणि मी काय? आपण खरंच मुखानं हरीचं गुण गातो का हो? नाही का? म्हणजे कीर्तनात असू, घरी असू, नाही तर कुठेही असू, आपल्या मुखात याची निंदा त्याची स्तुती, हेच आपल्या मुखात चालले. महाराज एका ठिकाणी सांगतात, वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची मान नाही. म्हणजे खरं बारकाईने जर विचार केला तर संतांनी मार्ग सांगितलाय कुठला आणि आपण चाललोय कुठल्या मार्गाने, हे प्रत्येकानं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. महाराज सांगतात, करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. बघा संतांनी सहज सांगितले आपल्याला, तुम्ही कुठेही बसा, कुठेही राहा, कुठेही काही करा, कुठेही काम करा, पण त्या कामात सुद्धा देवाचं नाव घ्या. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, काही कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल हा गौश्रम, सुख होईल दुःखाचे. नाथबाबा हरिपाठा सांगतात, हरी बोला देता हरी बोला घेता. नवे नवे नाथबाबा सांगतात, बांधताना सुद्धा हरी बोलन बांधा. नवे नवे देह त्यागा अंती सुद्धा हरी बोला, असं नाथबाबा सांगतात. कधी तरी आपण ह्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. का देवाचं नाम घ्यायचं? तर देवाच्या नाम घेतलं, गुण गायलं, तर ज्या आपल्या अंतःकरणात ज्या विघ्न आहेत ते बाहेर पळून जातात. नामाच्या चिंतने पळती 12 वाटा विघ्ने ही पळतात. वाणीचे ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत 12 दोष सांगितले. विरोधवाद बाळू, प्राणिताप ढाळू, उपास छाळू, वर्मस्पर्शू, आटू वेगू वृंदाणू, आशा शंका प्रतारणू, हे संन्याशी गुण जयावाचा विठ्ठल. बघा हे जर 12 दोष वाणीचं घालवायचं म्हटलं ना, तर आपल्याला देवाचं नामस्मरण करायला पाहिजे. मग ही वाणी हा देह नक्की कुणाचा आहे हे पहिलं बघितलं पाहिजे. ही वाणी हा देह आहे कुणाचा हे पहिलं शोधलं पाहिजे. देह कुणाचा आहे? देह तो पाचाचा, आलेला उसना, ज्याचा त्याचा शक्ती द्यावा लागे. कोणाचे हे घर, हा देह कोणाचा? आत्मा राम त्याचा त्याची जाणे. मी तो हा विचार विवेक शोधावा, गोविंदा माधवा याच देह. देही देता ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्त्रदळी सोन जैसा. ज्ञानदेव म्हणे नैनाची ज्योती, या नावे रूपी तुम्ही जाणा. हा नक्की देह हाय कोणाचा हे जाणून घेतलं पाहिजे. माय बापू हे आपण कधी जाणतच नाही. हा देह कुणाचा आहे? हा देह कुणाचा आहे? हा देह मृत्यूचा आहे. ओले मृत्यू केचे मंदिर, ओले मृत्यू
आहे बोले मृत्युकेचे मंदिर आत 6 जण मंदिर गुंता करिता ती पोखर याचा करू नका अंगीकार का. या देहात 6 उंदीर आहेत आणि हे 6 उंदीर आपली गुंफा पोखरतात. ह्याच्यातला मोठा उंदीर कोण हे बघा, जर मूळ पुरुष कोणतरी असते त्याच्यातला मोठा उंदीर जो आहे तो काम आहे. आणि हा काम आपल्या आज अभंगात आलाय म्हणून मला एवढ्यापर्यंत एवढ्या नाम जावं लागेल. हा काम असा आहे की बघा, कामामुळं इच्छा निर्माण होती, अपेक्षा निर्माण होते, वासना निर्माण होते आणि हे जर पूर्ण नाही झालं तर मग शेवट क्रोध निर्माण होतो. म्हणजे काम हा एवढा मोठा माणूस आहे, या कामानं बऱ्याच जणांना कामाला लावले. या कामानं बऱ्याच जणांना कामाला लावले. अहो तुम्हाला काय देवाला सुद्धा कामाला लावले हो, प्रमाण आहे. तुम्ही जर अभ्यास केला तर ते सुद्धा सापडेल. एडका मदन केवळ पंचांग बघा, एडका मदन केवळ पंचानन किती जणांना येते नारळ. ते स्वतः देव नव्हे नव्हे 60,000 वर्ष तपश्चर्या करणारे विश्वामित्र ते सुद्धा याच्यात अडकवले होते. विश्वामित्र तपया खाणे हिंडे होऊन कुत्रावणे ऐसे थोर थोर बोलले किती जे होते पामर. असंच झालं बघा. तुकोबारायांच्या जीवनातील प्रसंग सांगतो. तुकोबारायांचे कसं असतं, एखादा माणूस जर आपल्याला ऐकत नसेल तर आपण त्याला समजून सांगतो, मारतो, झोडतो, बरेच प्रकार करतो. पण तो जर माणूस ऐकत नसेल तर त्या माणसाला कुठेतरी आपण अडकवण्याचा प्रयत्न करतो. कुठेतरी तो माणूस कसा तरी अडकला पाहिजे. मग शेवटचे जर सगळेच पर्याय थक्क झाले तर एक पर्याय माणसाकडे असतो की त्या माणसाला स्त्रीच्या ह्याच्यात अडकवून देणे. त्या माणसाचा स्त्री ह्या विषयानं त्याला बर्बाद करणे नव्हे तर त्याच्या नावाची खराबी करणे. आपल्या गावठी भाषेत सांगायचं म्हटलं तर जगद्गुरु तुकोबारायांच्या काळात सुद्धा असंच झालं. त्या काळात सुद्धा तेच होतं, आता सुद्धा तेच आहे. चांगली माणसाचं काय ऐकणार की त्याला एखाद्याचे हे जोडायचं आणि त्याच्या नावाची खराबी करून टाकायची. जगद्गुरु तुकोबारायांच्या काळातील ब्रह्मवंदांना तुकोबारायांचं काही चांगलं झालेलं बघवत नव्हतं. कारण तुकोबाराय काही सर्वसामान्य नव्हते. नंतर त्याच ब्रह्मवंदांनी त्यांचं वर्णन केलं आहे. म्हणे रामेश्वर भट्टे तुझ्या तुका विष्णू नाही तुझ्या. पण कधी ज्यांनी पहिला अगोदर त्यांचं पार हे केलं मग नंतर त्याचं वर्णन केलं. त्या तुकोबारायांकडं तुकोबारायांच्या वरती कशाना कशाचा तरी आळ घेऊन त्यांची अपकीर्ती करायची या न्यायानं त्या ब्रह्मवंदांनी एका सुंदर अशा स्त्रीला महाराजांकडे पाठवलं. ती सुंदर स्त्री महाराजांकडे गेली. आता मला काय ते वर्णन करता येत नाही, लाली पावडर हे ते, कारण मी तसला बोवा नाही, मी आपला साधा बोल. ती सुंदर रूपवती स्त्री महाराजांकडे गेली आणि महाराजांना म्हणू लागली, महाराज माझी इच्छा पूर्ण करा, मला पत्नी म्हणून स्वीकार करा, माझा अंगीकार करा. त्यावरती तुकोबारायांनी सुंदर असं उत्तर दिलं, जाय माते न तरी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. मग हे म्हणण्याचं सामर्थ्य
सायास आम्ही विष्णुदास तैसेने. हे तुकोबाराय काय म्हणतात, तू माते जा, आम्ही तसं नाही. याचाच अर्थ तुकोबारायांनी कामावरती विजय मिळवला होता. कारण हे म्हणण्याचं सामर्थ्य केव्हा येतं, तर कामावरती विजय मिळवल्यानंतर. हा कामावरती विजय मिळवणे हे तुकोबारायांना कसं शक्य झालं, तर तुकोबारायांच्याच भाषेत सांगायचं म्हणलं तर तुकोबारायांनी दिवस रात्र धंदा केला. तुकोबारायांनी दिवस रात्र धंदा केला तेव्हा हे घडलं. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. त्या गोविंदाचं पवाडे गायलं म्हणून काय झालं, तर हा विठ्ठल आहे ना, विठ्ठल तुकोबारायांच्या अंतःकरणात घुसून पडला. तुका म्हणे देह भरिला विठ्ठल, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले भरविती. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात, माझ्यावरती कामाची काही बाधा झाली नाही. हेच अभंगाचं दुसरं चरण. तुम्हाला 11ला सोडणारे 11:30 म्हणले ते. मग काही नो हे बाधा, 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 मग काही नो हे तुकोबाराय म्हणतात, मग काही नव्हे बाधा आणि काम दुर्जनांची क्रोधा. पण कधी देहात विठ्ठल ठासून भरल्यानंतर हा काम एवढा घनिष्ठ आहे की तो जो एकदा लबूत झाला, चिकटला, तर तो लवकरात लवकर बाजूला शिरत नाही किंवा जात नाही. पण जर तुम्ही कामावरती विजय मिळवला तर तुम्ही म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष. आता तुम्ही म्हणाल 4 पुरुषार्थ महाराज सांगायला लागले, मग त्यात काम दिलायच की 4 पुरुषार्थामध्ये, पण तो काम तो वेगळा आहे आणि जो आपल्या मागं लागतो तो वेगळा आहे. मग काही नव्हे बाधा काम दुर्जनाचे क्रोधा. विने पालन, विने पालन, विने पालन, विने पालन, विषय त्यागाचे समान, 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 विषय त्यागाचे समान. विधीने पालन विषय त्यागाचे समान. म्हणजे त्याचं विधी आहे, मग ते लग्न करावं लागते. हा आता मी तुमच्या समोर काय सांगणार आहे, लहान लेकरू
मग काही नव्हे बाधा काम दुर्जनाची क्रोधा. दुर्जन कोणाला म्हटलं जातं? आता काम हा विषय आपला संपला. मग काही नव्हे बाधा काम, काम विषय तुमच्या लक्षात आला. दुर्जन कोणाला म्हटलं जातं? जो कारण नसताना दुसऱ्याला त्रास देतो त्याला दुर्जन म्हटलं जातं. बघा, आज ज्या माऊली महाविष्णू ज्ञानोबरायांना चांदीचा मुकुट आहे, त्या ज्ञानोबरायांना त्या काळी एक वेळेचं अन्न सुद्धा खाऊन दिलं नाही. दिलं का हो? नाही दिलं. काय कारण नव्हते ज्ञानोबरायांना त्रास देण्याची. नवे नवे त्यांच्या आई वडिलांना काही कारण नव्हतं त्रास देण्याचं, कारण नसताना सुद्धा त्रास दिला. नवे नवे आज ज्यांचा सेवेसाठी अभंग घेतलाय त्या तुकोबारायांना किती त्रास दिला. मंबाजी बुवांनी, रामेश्वर भट्टांनी मंबाजी बुवांनी काठीनं मारलं. काठीनं मारून सुद्धा मंबाजी बुवा कीर्तनाला आले नाही. तुकोबाराय मंबाजी बुवांच्या घरी गेले, त्यांचा हात दाबू लागले. कारण नसताना मारलं, काय गरजच नव्हती. तसंच आता सुद्धा तसंच आहे. कारण नसताना एखाद्याला त्रास देणे याला दुर्जन म्हटलं जातं. तुकोबारायांच्या जीवनातला अजून दुसरा प्रसंग सांगायचा म्हटलंच तर अख्खा आयुष्य खर्च केलं. तुकोबारायांनी संसाराची होळी केली. नव्हे नव्हे जावं संसार भरी सलंगरी या पदापर्यंत जाऊन आपल्या संसाराची होळी, बायका मुलांची होळी करून जो गाथा निर्माण केला तो त्या कालच्या लोकांनी तुकोबारायांना इंद्रायणीच्या डोहात बुडवायला लावला. नव्हे नव्हे साक्षात तुकोबारायांना स्वतः ते मान्य करून तुकोबारायांनी स्वतः बुडवला. काय गरज होती हो? काही गरज नव्हती. तरी सुद्धा तुकोबारायांनी उदार अंतकरणाने स्वतःच्या हाताने जाऊन तो गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवला. एका शब्दानं त्या लोकांना उलट बोलले नाही. काय केलं तुकोबारायांनी? 13 दिवस तिथं अनुष्ठान मानलं आणि मग स्वतः बघा त्यात एक बारकाव आहे. आपण आज त्यात बारकाव असा आहे, तैसे तुकोबाचे नव्हे नव्हे तैसे तुकोबाने अभंग रक्षिले. आपण म्हणतो तुकोबाचे. अरे काय तिची मायला परमार्थ आहे. चला परमार्थ कसा आहे? बारकाव्याचा परमार्थ आहे. तुकोबाने आणि तुकोबाचे ह्याच्यात परमार्थ फरक आहे. स्वतः तुकोबारायांनी त्यांच्या वैराक्षित केलं. आपण म्हणतो तुकोबाचे परमार्थ बारकाईने केला. इंद्रायणीच्या डोहत्या गाथावर आला. नव्हे नव्हे एवढा त्रास देऊन लोक कमी झालेत का? तर तुकोबारायांची माझ्या आता वाणीला ते शब्द सुद्धा शोभत नाही. कारण एवढ्या मोठ्या संतांचे आपण इथे चरित्र वर्णन करायचे हे माझ्यासारख्या पामराचं काम नाही. पण तुकोबारायांच्या चरित्रात वर्णन आले. तुकोबारायांची लोकांनी गाढवावरून दिंड काढली तरी सुद्धा तुकोबाराय माझे काही बोलले नाही. मग हे कशाच्या जीवावर झालं होतं? तर तुकोबारायांनी काम जिंकला होता आणि काम जिंकल्यामुळं तुकोबारायांचा क्रोध नाहीसा झाला होता. मग काही नव्हे बाधा काम दुर्जनांची क्रोधा. क्रोध नाहीसा झाला. क्रोध नाहीसा झाला आणि तुकोबारायांकडे शांती आली. शांतीच्या जीवावरतीच तुकोबारायांनी एवढा मोठा परमार्थ केला. हेच अभंगाच्या 3ऱ्या चरणात. शांती खडग हाती, 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 शांती खडग हाती,
माहिती शांतीचं शस्त्र तुकोबारायांच्या जीवनात आलं होतं. बघा, परमार्थ करीत असताना शांती असणं गरजेचं आहे. परमार्थात शांती म्हटलं की शांती ब्रह्म एकनाथ महाराजांकडे बघितलं जातं आणि वारकरी संप्रदायात शांती म्हटलं की गुरुवर्य मारुती बाबा कुरेकरांकडे बघितलं जातं. बघा, तुम्ही दररोज हरिपाठ म्हणताय, तुम्हाला कुणाचं, आपण दोन जणांचं पाहुणं आहे. एक शांतीदाया पाहुणा हरिकरी आणि यमाचा पाहुणा प्राणी होईल. मग तुम्ही ज्यानं त्यानं ठरवायचं की आपल्याला नक्की कुणाचा पाहुणा व्हायचंय. एक शांतीचा पाहुणा व्हायचंय का यमाचा पाहुणा व्हायचंय. शांती खडग हाते काळासी ते नागवती. बघा, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी काळाला 3 वेळा माघारी पाठवले. काळासी ते नागवती. पण काळावरती विजय जर मिळवायचा असेल तर तुकोबराय सांगतात तुम्हाला भोळे यावं लागेल. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. जर तुम्हाला काळावरती विजय मिळवायचा असेल तर तुम्हाला भोळच व्हावं लागेल. तुम्ही परमार्थ करीत आहात, देव प्राप्तीच्या वाटचाली करता निघालेला आहात, याचा अर्थ तुम्हाला शांती पाहिजे. आणि परमार्थ करीत असताना, देव प्राप्ती करीत असताना, या वाटचालीत चालत असताना एकनाथ महाराज सांगतात की तुम्हाला जर भगवंताची प्राप्ती करायची आहे, भगवंताची प्राप्ती करायची, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी अभिमानायासी गर्भवास. जर तुम्हाला परमार्थाची प्राप्ती करायची तर भोळ व्हावं लागेल. भोळ कुणाला म्हटलं जाते? तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळ. मग भोळ कुणाला म्हटलं जातं तर माऊली महावैष्णव ज्ञानोबा ज्ञानेश्वर सांगतात, वार्याची धाव तैसा सरळ भाव, शंका आणि हाव नाही जयावरी. जो वाऱ्याप्रमाणे सगळीकडे वाहतो, ज्याच्या मनात शंका आशंका कुशंका काही नाही, सर्वांना एकसारखा राहतो, त्याला भोळं म्हटलं जातं. आज तुम्ही आम्ही जर विचार केला भोळं कोणाला म्हणायचं तर आपण एखादं येडा असेल बावळट असेल त्याला भोळं म्हटलं जातं. पण भोळ्याची खरी व्याख्या ही. आपला विषय इथून लांब गेले की काळाची ते नागविती. नाथबाबांनी 3 वेळेला काळाला माघारी पाठवलं. ज्यांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे यांनी सुद्धा काळाला माघारी पाठवले. बघा, लोहेगावला तुकोबारायांचं कीर्तन चालू होतं आणि त्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज येऊन बसले होते. त्यावेळेस मोगली रूपानं काळ आलाच होता. पण तुकोबारायांनी त्या काळाला सुद्धा दाबलं. जिकडे तिकडे शिवराय दिसत होते. भीत नाही आम्ही आपुल्या मरणा. मला वाटतं त्या प्रकरणात एक 7 अभंग सुंदर विषय आहे त्याच्यात. ते आता कधी वेळ आल्यानंतर ते मी मांडेन. बघू कधी तुम्ही संधी दिली तर. बघा, तुकोबारायांनी त्यावेळेस सुद्धा काळाला माघारी पाठवलं. ज्यावेळेस तुकोबारायांना देव न्यायला आले, थोरा मोठ्यांच्या मुखात ऐकलेले, ज्यावेळेस शेवटच्या काळी तुकोबारायांना देव न्यायला आले, तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले, याचाच अर्थ त्यांनी काळावरती विजय मिळवला. तुकोबारायांच्या घरी काळ गुलाम होता. ज्यावेळेस तुकोबारायांना पुष्पक विमानात जायचं होतं त्यावेळेस महाराजांना वरती चढता येत नव्हतं. त्यावेळेस काळ खाली वाकला आणि काळाच्या डोक्यावरती पाय ठेवून तुकोबाराय जगा काळ खाय आणि माथा दिला पाय, आणि माथा दिला पाय.
खाय आम्ही माता दिला पाय. तुकोबारायांनी काळावरती सुद्धा विजय मिळवला. नव्हे त्या तुकोबारायांचं जरी नाम घेतलं तरी यम कापतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. म्हणजे एवढ्या तुकोबारायांच्या नामात ताकद होती की यम सुद्धा त्यांना त्या नामाला घाबरतोय. पण तुकोबारायांना तर काय जवळ आला असेल जरी आला असला तरी दास म्हणून गुलाम म्हणूनच राहील. पण त्या तुकोबारायांनी ज्या देवाचं भजन केलं, ज्या देवाच्या भजनाच्या जोरावरती काळाला सुद्धा घाबरायला लावलं, त्या देवाचं तुम्ही आम्ही एकदा मोठ्या प्रेमानं भजन करूया. विठे बारकुमाई करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. मग काही नव्हे बाधा काम दुर्जनांची क्रोध. ही झाली आपली मधली चाल. आता मी परत जागे येतोय. का कीर्तन करायचं? कारण 11 वाजले. कीर्तन का करायचं याच्या प्रश्नाची उत्तरं तुमची राहिली. कारण की का तुम्ही म्हणणार संतांनी केली म्हणून आम्ही करायचं. तर त्याचा फायदा कुठे? तर कीर्तन का करायचं? तर कीर्तनात देव उभा असतो. तेथे असे देव उभा जैसे श्रमचरणाची शोभा. अजून का करायचं? कथा त्रिवेणी संगम देव भक्ताने नाम तेथे चरण रज वंदिन. जेथे कीर्तनाची शोभा पांडुरंग तेथे उभा. माझे भक्त गाती जेथे नारदा उभा मी तेथे. अजून काय कीर्तन करायचं? मी तया पाशी पांडवा हरपला घेवसाया जेत नामा गोशी बरवा करते ते माझा. आता काय झालं? आता भजन झाले ना तरी चालीतच सगळं व्हायला पाहिजे होतं. पण असू द्या. विठ्ठल विठ्ठल. काय झालंय माय बाबू? तुमची माफी मागतो. मला वाटते संदीप महाराजांना माहिती. गेल्या महिन्यात चातुर्मासात टेंभुकर फळावरती सांगोलीला सेवा झाली. तिथपासून जे असं मनाला वाटतं तिथं इथं गाडी उभं राहिलं ना की टाळ बी असं वाढलं पाहिजे. तेव्हा ते कुठेतरी अंतकरणात संचारलं पाहिजे. कारण हे कसं आहे? मला तुकोबारायांनी प्रमाण सांगितलं ब्रह्मभूत काय होत असे कीर्तन. अहो आपलं कधी व्हायचं? महाराजांनी सांगितलं आपण का प्रयत्न करत नाही? आपण कुठं चुकतोय याचं प्रत्येकानं शोधणं गरजेचं आहे. आपला विषय चालला होता कीर्तन का करायचं. आणि कुठनं लांब गेलो होतो? कुठनं गेलो होतो? माशवेतनं गेलो होतो. कुठं? सरताळला.
कपिराच्या वाडीला विठ्ठल विठ्ठल. कीर्तन असं ऐकायचं नाही. तरी कीर्तन कसं ऐकायचं? हे मनाच्या काने ऐकावे, बुद्धीच्या डोळा देखावे, हे सांगतो वाटी घ्यावी चित्ताची. आपण गेलो होतो कुठं? मी तयापाशी पांडवा हरपला घेवसावा, जेत नाम घोष बरवा करती ते माझा. म्हणजे देव हिते जो सतत नाम घोष, जेथे कीर्तनाची शोभा आणि पांडुरंग तेथे उभा. किंवा तुका म्हणे नाम जाळी महादोष, जेथे होय कीर्तनाचा घोष. घोष शब्द लय महत्वाचा आहे बघा. वारकरी संप्रदायात सुद्धा एक घोषवार आहे. हाय का माहित कुणाला? हाय काय बसलेले मंडळी? आता तुम्हाला प्रश्न विचारणं हे उलटच होतंय. म्हणजे कसं होतंय, विद्यार्थ्यांनी शिक्षकाला प्रश्न विचारलाय, पण ते एकदा सगळ्यांनी हो का. घोष शब्द एवढा महत्वाचा आहे, त्याकडे आपण कधी लक्ष दिलं नाही. सदा नाम घोष करू हरी कथा आणि तेने सदा चित्ता समाधान. ते घोष शब्द कधी आपण बघितलाय का तुम्ही? आम्ही नुसतंच करतोय, पण ते बारकावत यातलं शोधाय मागा. वारकरी संप्रदायात सुद्धा एक घोष आहे. महाराज करा एकदा घोष. पुंडरी कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आपण त्या प्रमाणापाशी जरा मला येऊ द्यात. सदा नाम घोष करू हरी कथा आणि तिने सदा चित्ता समाधान. आपल्या चित्ताला समाधान जर पाहिजे ना, तर सदा नाम घोष केला पाहिजे. तेव्हा कुठेतरी आपलं कार्यक्रम व्यवस्थित चालेल. मायबाप आता तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही आपण घेतलाय कुठे चाललाय कुठे, पण मी काय सांगितलं करावे त्याला मुखी गावे हरीचे गुण. गुण आणि नाम ह्याच्यात जर तुम्हाला नामाला जर भेद दिसत असेल तर आमचा परमार्थ निष्फल आहे असं माझ्या पामराला वाटत आहे. विठ्ठल बघा. आपण आता शेवटच्या चरणाकडे येऊया. कारण मी म्हटलं होतं तुम्हाला 11 वाजता सोडून 5-10 मिनिटं घेतो. कारण कसं वक्त्याचं काम आहे. शाळा कितीला बी चालू होत, शाळा टायमिंगला सुटली पाहिजे. आम्हाला उद्या वायरिंग जोडायला जायचं. विठ्ठल विठ्ठल. शेवटच्या चरणात महाराज सांगतात, तुका म्हणे दाता सका ऐसा अनंता सारिका, मग काही नाही बाबा काळ दुर्जनाची क्रोध. तुका बरा शेवटच्या चरणात म्हणतात, तुका म्हणे दाता सका. आता दाता शब्द घेऊ. मला ती आहे सवय लागली एक एक शब्दाचे, पण आता काय धावती ट्रेन आहे आणि तुम्हीच दिलेला वेळ, तुम्ही दिलेल्या वेळात जसं जमल तसं मी मांडायचा प्रयत्न करतोय. कारण 2 तासात एक चिंतन होऊ शकत नाही. मग तिथे कसले महाराज असले तरी होऊ शकत नाही. कारण ज्याचा अभ्यास आहे त्याला 2 तासाची पुरतच नाही. तुका म्हणे दाता. बघा जो देणार आहे तो दाता. मग एकच दाता आहे, तोची एक दान तोची एक दान शूर दाता. 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 देवरिकाची पाऊले समान. देवरिकाची पाऊले समान. देवरिकाची पाऊले समान. देवरिकाची पाऊले समान. तोची एक दान शूर दाता. 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 तोची एक दान शूरदाता. विठेवरी ज्यांची पाऊले समान. चरण काय आहे अभंगाचं?
तुका म्हणे दाता सखा ऐसा अनंता सारिका. सखा सखा देव कुणाचा होता? अर्जुनाचा होता. ज्यावेळेस कुरुक्षेत्रावरती पितामहांनी प्रतिज्ञा केली की उद्या एकही पांडव या पृथ्वीवरती राहणार नाही, त्यावेळेस रात्रीच्या वेळेस अर्जुन विश्राम करत होता. त्यावेळेस देव अर्जुन जिथं विश्राम करत होता, जिथं झोपला होता, तिथं देव आले. देव बघतात तर अर्जुन निश्चिंत झोपलेला आहे. अर्जुनाला उठवलं. देव म्हणू लागले, अरे अर्जुना, पितामहांनी प्रतिज्ञा केली की बाबा उद्या एकही पांडव या पृथ्वीवरती राहणार नाही, तू निवांत झोपलायस निश्चित. त्यावेळेस अर्जुनानं दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. तेवढं जरी घेऊन गेला तरी कीर्तन सफल झालेलं आहे. तुझ्यासारखा सखा माझ्या पाठीशी जर असेल तर मला काही घाबरायची गरज नाही. तुका म्हणे दाता सखा ऐसा अनंता सारिका. अनंत हे देवाचं नाव आहे. ऐसा अनंता सारिका. बरोबर का महाराज? काय चुकत असलं तर सांगा, तुमच्यापेक्षा लहान आहे. तुका म्हणे दाता सखा ऐसा अनंता सारिका. ज्या तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे, त्या तुकोबारायांच्या जीवनात सुद्धा असाच एक प्रसंग घडला होता. तुकोबाराय लोहगावला कीर्तन करीत असताना तुकोबारायांच्या कीर्तनात सोनबा ठाकूर पकवाज वाजवत असे, पकवाजाची सेवा करत असे. आज प्रत्येकाला त्या दिवशी सोनबा ठाकूर पकवाज वाजवाय नव्हते, पकवाजाची सेवा करायला नव्हते. तुकोबारायांना वाटलं की आज सोनबा नाही. आज प्रत्येकाला वाटतं, आज मला सुद्धा वाटतं की विशाल महाराज माझ्याच कीर्तनात पकवाज वाजवाय असावे. आज प्रत्येकाला वाटतं की हाच माणूस आपल्या कीर्तनात पकवाज वाजवाय असावा, हाच माणूस आपल्या कीर्तनात गायला असावा. त्या ज्ञानानं तुकोबारायांना वाटलं होतं की आज सोनबा पकवाज वाजवाय दिसत नाही. तुकोबारायांचं कीर्तन आणि आपल्या कीर्तनात फार फरक आहे. तुकोबारायांनी बघितलं, डोळे झाकून घेतले, रामकृष्ण हरी चालू केले. रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर पकवाजावरती जी थाप पडली, ती सोनबाची थाप तुकोबारायांना ऐकू आली. कारण घनिष्ठ संबंध झाले होते, त्यामुळे नुसत्या पकवाजाच्या थापेवर कळालं की सोनबा आलेला आहे. कीर्तन झालं, सर्व माणसांनी दर्शन घेतली आणि निघून गेली. तुकोबारायांना प्रश्न पडला की जो सोनबा माझ्या बरोबर कीर्तन झाल्यानंतर गप्पा गोष्टी करतो, विचार विनिमय करतो, तो सोनबा आज एवढ्या लवकर गेलाच कसा? तुकोबारायांना वाटलं की माझ्याकडून काही चुकलं काय, माझ्याकडून काही चुकलं का, ते सोनबा माघारी गेला. म्हणून तुकोबारायांनी मंबाजी बुवांना सोनबाकडे लावलं. सोनबाच्या घरी गेले. मंबाजी बुवा सोनबाच्या घरी, बरोबर आहे ना महाराज? काय चुकत असलं सांगा. मंबाजी बुवांच्या घरी गेले, दार ठोकवलं. मंबाजी बुवांनी सोनबाच्या मुलाने दार उघडलं तर बघितलं तर सोनबा थंडीनं कुडकडत होता. सोनबाला ताप बनला होता. मंबाजी बुवा म्हणू लागले, अरे सोनबा, तू महाराजांना न भेटताच आलायस, महाराज तुझी वाट बघत आहे, चल लवकर. सोनबा म्हणू लागला, माझं दुर्दैव आजचं खराब आहे की आज मी महाराजांच्या कीर्तन सेवेला उपस्थित राहू शकत नाही, मी पकवाज सेवा करू शकत नाही. बुवा म्हणू लागले, असं काय बोलतोस, आत्ताच तर तू कीर्तनात होतास. त्यावेळेस सोनबाने सांगितलं, मी नव्हतो. मंबाजी बुवा परत तुकोबारायांकडे आले. घडलेला प्रसंग तुकोबारायांच्या चरणी कथन केला. तुकोबारायांनी दोघे जण परत सोनबाच्या घरी आले. म्हणजे याचा अर्थ तुका म्हणे दाता सखा ऐसा अनंता सारिका. तुकोबारायांच्या कीर्तनात भगवान पंढरीश पांडुरंगाने पकवाजाची सेवा केली. तुका म्हणे दाता सखा ऐसा अनंता सारिका. हा आपल्याला एवढं देतो की ह्याचं मूल्यमाप करता येत नाही. फक्त तो आपला सखा झाला पाहिजे, हेच अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे दाता सखा, तुका म्हणे दाता सखा, तुका म्हणे दाता सखा, तुका म्हणे दाता सखा, तुका म्हणे दाता सखा.
कीर्तन मुखी गावे हरीचे गुण मग काही नोहे बाधा काम दुर्जनाचे क्रोधा शांती खडगा हाती काळा सीते नागविती मग काही नोहे बाधा काम दुर्जनांची क्रोधा. जशी भगवंताने बुद्धी दिली तसं चिंतन मी मांडलेलं आहे. बरोबर आहे चूक आहे हे भगवंतालाच माहिती. आता एक गोष्ट राहिली आहे, कारण आतापर्यंत सगळ्या उभे राहणाऱ्यांनी भजन केले. आतापर्यंत मी बसणाऱ्या माणसांना म्हटलं नाही भजन करा, कारण तुमचं तुम्हाला कळायला पाहिजे. पण संतांचं भजन मी तुम्हाला करायला लावणार. कारण का तर निळपरायांचे एक प्रमाण आहे, संतांचे चरित्र आवडी जो गाय पर्यंत तो होय विठोबाशी किंवा संतांचं भजन नामस्मरण हे सुद्धा चरित्रच म्हणता येईल. संतांचे चरित्र आवडते म्हणून सगळ्यांनी ना मोठ्या प्रेमानं भजन करा. जे जे बसले त्यांनी तर टाळी वाजवा आणि भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.
मुखी गावे हरीचे गुण बघ काही नव्हे बाधा काम दुर्जनाची क्रोधा शांती खडका हाती काळा सीते नागरिती मग काही नव्हे बाधा काम दुर्जनाची क्रोधा तुका म्हणे दातास काय सा अनंता सारिका मग काही नव्हे बाधा काम दुर्जनाची क्रोधा. बघा जशी भगवंतानं मला बुद्धी दिली तसं मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी काय कुठे शिकाय गेलेला बुवा नाही किंवा कुणाचं काय नाही. आणि जशी बघ कसं आहे आता ते विषय लांबतच जाईल राहू द्या. जशी भगवंतानं बुद्धी दिली तसं मी चिंतन मांडलंय. माझ्या बोलण्यातून एखादा जर अपशब्द गेला असेल तर वाणीचा दोष समजून उदार अंतकरणानं माफ करा. कारण बोलणारा हा असतो जोशात आणि ऐकणारे असतात होशात. कीर्तनकार नक्की कुठं चुकतोय हेच बघायला असतात. झालेली सेवा पंढरीश पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो. एक काय माहिती का आता वर्णन कोणाचं करायचं नाही. कारण आपणच लोकांना सांगायचं आणि आपणच ते करायचं हे चुकीचं होतंय. पण तुम्हा सगळ्यांचा मी शतशः आभार आहे. माझ्यासारखे येड्या बुवाचं ऐकलं, विशाल बुवांनी पकवाज वाजवला, काय करी विनकरी यांचा सगळ्यांचा मी आभार आहे. पण एक खास करून आज या कीर्तन सेवेसाठी पानमळेवाडीवरून आमचे हरिभक्त पारायण शिंदे महाराज आलेले आहेत. हे सुद्धा आता कीर्तनकार आहेत, कीर्तन करतात. हे खास सेवा ऐकण्यासाठी आलेत. खरंच साहेब मी तुमचं आभार आहे. हे उप पोलीस निरीक्षक आहेत, आता हे रिटायर झालेत पण पायवारीला असतात. त्यांना फोन केला साहेब आज अशी अशी कीर्तन सेवा आहे, ते सुद्धा वेळात वेळ काढून आले. तुम्हा सर्वांचा आभार मानतो. आणि विशाल बुवा खरं तर तुमचं जास्त धन्यवाद मानतो. कारण माझ्यासारख्या येण्याला कोण समजून घेत नाही पण तुम्ही घेतले. पाकिट दे हो आमच्यासारख्याला कोण वाजवत नाही. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याचे अर्पण करतो. तुम्हा संत मायबापाच्या चरणी अर्पण करतो. माझ्या आईवडिलांच्या चरणी अर्पण करतो. माझे गुरुवर्य वैकुंठवासी हरिभक्त पारायण हनुमंतदास मांढरे अण्णा यांच्या चरणी अर्पण करतो. ज्यांना मी कायमच गुरुस्थानी मानत आलेलो आहे असे वैकुंठवासी रामायणाचार्य किरण महाराज चिकणे यांच्या चरणी अर्पण करतो. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची क्षमा मागतो. जर चुकून जर अपशब्द गेला असेल तर उदार अंतकरणानं माफ करा. आपुल्या बळे नाही मी बोलत सका कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळ आहे. या ज्ञानानं जशी भगवंतांनी बुद्ध्या दिली किंवा या ज्ञानानं करवली तैसी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे. जसं असेल तसं गोड मानून घ्या. आणि माझ्या वाणीला मी इथंच पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय